नमस्कार, मी श्वेता वडके. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. सध्या धावपळीच्या जीवनामध्ये लठ्ठपणा ही काही जणांपुढे एक गंभीर समस्या बनत चालली आहे आणि ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा तितकीच भेडसावते आहे. आणि याची नेमकी कारणं काय असू शकतात आणि त्यावरती काय उपचार पद्धती आहेत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर लठ्ठपणाची कारणं आणि त्याच्यावरची उपचार पद्धती असा आजचा आपला आरोग्यम धनसंपदाचा विषय. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर जयश्री तोडकर. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. तर डॉक्टरांनी MBBS MS ही पदवी प्राप्त केली आहे, तसंच अमेरिकेमधून फेलोशिप सुद्धा केली आहे. लठ्ठपणावर तुमच्या सुद्धा काही समस्या किंवा प्रश्न असतील तर 9619222999 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता. तर डॉक्टर, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. खरं तर लठ्ठपणा म्हटलं तर ही एक सध्याची ज्वलंत प्रश्न आपण म्हणू शकतो की अनेक जणांना ही समस्या भेडसावते आणि स्पेशली महिलांमध्ये ही तर जास्त हा ज्वलंत प्रश्न म्हणावा लागेल. तर त्याची प्रमुख कारणं काय असतात? आपल्याकडे टिपिकली आपण खूप बघतो की लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. ह्याच्यामध्ये 2-3 कारणं आहेत. त्याच्यातला एक गोष्ट म्हणजे जेनेटिक, अनुवंशिकता. मुळात डायबिटिक आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आणि मधुमेह ह्या दोन्ही टेंडन्सी भारतीय माणसांमध्ये अनुवंशिकरित्या जास्त असतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती आणि जे एक मॉडर्नायझेशन होत आहे, ॲफ्ल्युअन्स येतोय तो. तिसरी गोष्ट म्हणजे आपले जी हालचाल कमी झाली आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी जी काही आपल्याला एक्सरसाइज करायला लागतो त्या गोष्टी कमी झाल्यात. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेटाबॉलिझम. म्हणजे पहिल्या तिन्ही गोष्टी जरी चुकीच्या झाल्या आणि मेटाबॉलिझम एखाद्याचं स्ट्रॉंग असेल तरी पण त्या व्यक्तीचं वजन वाढणार नाही. पण ज्या व्यक्तीमध्ये या तिन्ही गोष्टींची अडचण आहे, जी प्रामुख्याने आपल्या समाजात आपल्याला दिसते, त्या लोकांमध्ये मेटाबॉलिझम बिघडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बिघडायला लागतात. म्हणजे टिपिकली ज्याला आपण म्हणतो की मेटाबॉलिझमचे आजार, ज्याच्यामध्ये डायबिटीस येतो, ज्याच्यात BP येतं, कोलेस्टेरॉल येतं किंवा आणखीन असे जवळजवळ 25 पद्धतीचे आजार आहेत जे मेटाबॉलिझममुळे होऊ शकतात. हे सगळे आजार लठ्ठपणाशी अतिशय क्लोजली निगडीत आहेत. आता समजा अनेक जण हा प्रश्न त्यांना भेडसावत असेल किंवा लठ्ठपणाची समस्या, तर त्याच्यावरती नेमक्या उपचार पद्धती काय आहेत? लठ्ठपणाची उपचार पद्धती ठरवताना त्याच्यात आपल्याला बघायला लागतं की प्रत्येकाचा लठ्ठपणा काय कॅटेगरीचा आहे. जे आम्ही बॉडी मास इंडेक्स म्हणून मोजतो, ज्याच्यामध्ये तुमचं उंची आणि वजन यांचं गुणोत्तर केलं जातं. ज्या वेळेला हे गुणोत्तर 25च्या पुढे असतं तेव्हा आपण त्या व्यक्तीला ती जाड व्हायला लागली असं म्हणायला लागतो. ज्या वेळेला हे प्रमाण 28च्या पुढे जातं तेव्हा ती लठ्ठपणा कॅटेगरी 1 मध्ये येते. 32च्या पुढे गेलं की कॅटेगरी 2 आणि 37च्या पुढे कॅटेगरी 3. या कॅटेगरीचं वैशिष्ट्य असं आहे की जोपर्यंत तुमचा BMI 28च्या अलीकडे असतो तोपर्यंत तुम्ही डाएट करा, तुम्ही एक्सरसाइज करा, तुमची बॉडी रिस्पॉन्स देते, म्हणजे फिट असते. म्हणजे त्यावेळेला तुमचा बॉडीचा सेट पॉइंट हा एक टिपिकली रिव्हर्सिबल असतो, म्हणजे मागे येण्यासारखा असतो. 28च्या पुढचा BMI तुम्ही ओलांडायला सुरुवात केली आणि एकदा का तुम्ही 32च्या पुढे गेलात की तुमचं सेट पॉइंट इतका बदलतो की फक्त डाएट आणि एक्सरसाइजनी गोष्टी जागेवर येत नाहीत. कारण मेटाबॉलिझम हा अतिशय वेगाने बदलायला लागतो. हा जो मेटाबॉलिझम बदलतो ज्याच्यामुळे तुमचं सेट पॉइंट बदलतो, त्याच्यामुळे केलेले कष्ट हे पाहिजे तितके तुम्हाला आउटकम देत नाहीत. येस, त्याचे दुष्परिणाम लठ्ठपणाचे वेगाने यायला लागतात. केलेल्या कष्टांचे परिणाम दिसून येत नाहीत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच वेळेला माणसाला असं वाटायला लागतं की मी कितीही गोष्टी केल्या तरी मला फायदा होत नाहीये, मी कितीही एक्सरसाइज केली तरी त्याचा काहीच परिणाम होत नाहीये असं वाटायला लागतं. एक्झॅक्टली, म्हणजे सेट पॉइंट बदलला की या गोष्टी घडायला लागतात. बरोबर. आता ह्याच्यामध्ये एक बिरियाट्रिक सर्जरी म्हणून अनेकदा ऐकलंय किंवा कित्येकांनी ऐकलंही नसेल, तर त्याबद्दल काही सांगा. ऍक्च्युली लठ्ठपणाची जेव्हा आपण आता कॅटेगरी बघितला की कॅटेगरी 1 मध्ये तुम्हाला आजार नाहीत, कॅटेगरी 2 मध्ये तुम्हाला आजार येण्याची शक्यता जास्त होते आणि कॅटेगरी 3 म्हणजे आजारांची पाईपलाईन असते. ज्या वेळेला तुम्ही कॅटेगरी 2 मध्ये जाता त्यावेळेला तुमचा सेट पॉइंट इतका बदलतो की साध्या साध्या गोष्टी करून तो उपयोगी पडत नाहीत. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं वजन 120 असेल तर डाएट आणि एक्सरसाइज केलं त्यांनी तर काही काळापर्यंत ते वजन येईल ताणून 100च्या खाली. पण थोडासा त्यांचा थोडीशी सैल झाली लाईफस्टाईल की त्याच्यानंतर ते पुन्हा सगळं वर जातं.
अनेक पेशंट आम्हाला हे प्रश्न विचारतात की मॅडम माझ्या बहिणीचं तेवढेच कष्ट केले 10 किलो वजन झालं, माझं 1 किलोनी का जात नाही? तर एक पद्धतीचं नैराश्य येतं लोकांमध्ये की का असं घडत असेल. तर ह्याच्यात आम्ही एक टिपिकल उदाहरण देतो की स्प्रिंग एखादी असते मोठी जी आपण ओढून खाली धरून ठेवतो. स्प्रिंग हा तुमचा सेट पॉइंट आहे. बरोबर. त्या सेट पॉइंटला तुम्ही गेलात आणि तो तुम्ही ताणून 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 खाली आणण्याचा प्रयत्न केलात तर ती काही काळापर्यंत खाली येते. हो. पण ज्या क्षणी तो ताण थोडासा ढिला पडतो त्या क्षणी ती पुन्हा वर वर जाते. जाते. हो. हा जो वर जाण्याचा वेग आहे तो मेटाबॉलिझम नियंत्रित करत असतो. ज्या वेळेला तुम्हाला ही स्प्रिंग खाली आणून ठेवायची आहे त्यावेळेला तिला सैल करणं आवश्यक आहे. म्हणजे मेटाबॉलिझम तुमचा फ्रेंडली करणं आवश्यक आहे. हे मेटाबॉलिझम मधलं जे मॉडिफिकेशन आहे हे जठर आणि लहान आतडं ह्याच्यामधल्या काही ऑपरेशन्स मध्ये आपल्याला जमतं करायला. आणि एकदा हे मॉडिफिकेशन आपण केलं म्हणजे रचनेमध्ये जी आपली पचन संस्थेची रचना आहे त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स केले की त्या मॉडिफिकेशन्स मधनं तुमचं वजन कमी व्हायला लागतं. एकदा हे वजन कमी व्हायला लागलं की ती स्प्रिंग सैल झाली असं समजू शकतो आपण. आणि मग तिला एके ठिकाणी ठेवण्यासाठी जो ताण आहे तो तुम्हाला कंटिन्युअस घ्यायला लागत नाही. अशा पद्धतीनं तो मेटाबॉलिझम तुम्हाला मदत करतो. पेशंटचं वजन हळूहळू कमी व्हायला लागतं. कमी झाल्यानंतर एकदा वजन त्या ठिकाणी ते अत्यंत दीर्घकाळ राहू शकतं. आणि ह्या ज्या मेथड्स आहेत या मेथड्समध्ये फक्त वजनाची ट्रीटमेंट होत नाही तर त्याच्यामध्ये तुमचे वजनाच्या अनुषंगाने जे जे आजार येतात ते सगळे त्याच्यात कव्हर होतात. बरोबर. मात्र कोणत्या पेशंटनी नेमकी ही बेरियाट्रिक सर्जरी करून घ्यावी? ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल फेडरेशनच्या गाईडलाईन्स आहेत की कुठल्या पेशंटसाठी हे ऑपरेशन करावं आणि कुठल्या नाही. ज्या पेशंटमध्ये तुमचा बॉडी मास इंडेक्स हा 37 पेक्षा पुढे आहे ओके. इंडियन पेशंटमध्ये टिपिकली म्हणजे बॉडी अजिबात कंट्रोलमध्ये नाहीये. म्हणजे बॉडी मास इंडेक्स 37च्या पुढे असणं याचा अर्थ असा आहे की तुमच्या बॉडीमध्ये अनेक आजार ऑलरेडी येऊन बसलेले आहेत. अशा व्यक्तींना ऑपरेशन केलं जावं. आणि ज्या व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स 32च्या पुढे आहे पण त्यांना कुठलाही मेटाबॉलिक आजार आहे जसं की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, जसं की थायरॉइड किंवा डायबिटीज किंवा बीपी किंवा कोलेस्टेरॉल हे ज्यांना आहे त्या लोकांमध्ये हे ऑपरेशन केलं तर त्यांच्या वजनावर पण नियंत्रण येतं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचे हे डिसीजेस सगळे रिव्हर्स मोडमध्ये येतात. मात्र वेगवेगळ्या पेशंटसाठी ही सर्जरी वेगवेगळी असते की कसं असतं? आपण आता ह्या काही स्लाइड्समध्ये बघू शकता की टिपिकली 4 पद्धतीचे ऑपरेशन्स असतात. ज्या ऑपरेशन्समधनं तुम्हाला निवडायचं असतं की कुठलं ऑपरेशन कुठल्या पेशंटला योग्य आहे. एक ऑपरेशन असतं ज्याच्यामध्ये आम्ही जठराभोवती बँड बसवतो. म्हणजे आपलं जे जठर आहे त्याच्याभोवती असं बांगडीसारखं, तर समजा ही बांगडी आहे तर अशा पद्धतीनं एक बांगडी बसवली जाते आणि ज्या बांगडीला तुम्ही टाईट करू शकता किंवा सैल करू शकता. हे तुम्ही केलं तर आपोआप तुमचं खाण्यापिण्याचं नियंत्रण तुम्हाला मिळतं. दुसऱ्या पद्धतीचं ऑपरेशन आहे त्यात जठराच्या काही भागाचं स्टेपलिंग केलं जातं. एकदा आपण घडायला लागलाय ते हॉर्मोन्स जागेवर येतात आणि अशा पद्धतीनं पेशंटचं वजन कमी व्हायला लागतं. तिसऱ्या पद्धतीचं एक ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये आपण बायपास करतो. म्हणजे जठराचा आकार साईज कमी होतो आणि खालून काही लहान आतडी आपण वर आणून जोडतो. ह्याच्यामध्ये पण पेशंटचा मेटाबॉलिझम वेगाने सुधारायला मदत होते. बिलकुल डॉक्टर, तुम्हाला थोडंसं थांबवतं. एक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. अरुण भोसले साताऱ्यातून. अरुण, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो. बोला अरुण, तुमचा प्रश्न विचारा. माझ्या मिसेसचं पोट जड आहे असं. बोला. हा, त्यासाठी काय उपयोग आहे का तुमच्याकडे? पण त्याचं वजन किती आहे, काय विचारावं? वजन मला वाटते 60 असेल. बर. अच्छा, जर 60 वजन असेल तर त्या लठ्ठपणाच्या कॅटेगरीमध्ये मोडत नाहीत. सर्वसाधारण भारतीय माणसाचं उंची जी असते ती 5 फूट आणि त्याच्यावर असते. 5 ते 5.5 फूट अशी एक ॲव्हरेज उंची म्हटली जाते. तर ज्या वेळेला तुमचं वजन 75च्या पुढे जातं, 75च्या पुढे जातं, तेव्हा ते आपल्याला सहन न होण्यासारखं वजन असतं. अर्थातच ज्या माणसांचं वजन 75च्या पुढे जितक्या वेगाने जाईल तितका तो वेगाने बॉडी मास इंडेक्स बदलतो आणि त्या पद्धतीनं ट्रीटमेंटच्या पद्धती बदलतात. जर एखाद्याचं वजन ह्याच्यापेक्षा कमी असेल आणि बॉडी मास इंडेक्स हा 32च्या खाली असेल तर त्यांना ऑपरेशन लागण्याची शक्यता नसते. अशा वेळेला काही डाएट, काही व्यायाम पद्धती ह्याच्यामधनं हे वजन कमी होऊ शकतं. पण असे अनेक लोक असतात की ज्याच्यामध्ये डाएट आणि व्यायाम पद्धती किती पण चांगली सिन्सिअरली केली तरी एक तर ती जमू शकत नाही किंवा ती करून फायदा होत नाही.
या दोन्हीमध्ये ही ऑपरेशन्स आपल्याला मदत करू शकतात. तर लोक विचारतात की एखाद्याला का जमत नाही आणि एखाद्याला का जमतं. तर ज्या वेळेला तुमची पेशी म्हणजे तुमची टिश्यू ही भुकेली असते त्यावेळेला तुम्ही त्याला एका स्पेसिफिक लेवलच्या खाली कॅलरी देऊन चालत नाही. बरोबर. म्हणजे जर माझी रिक्वायरमेंट दिवसाला समजा 2000 कॅलरी असेल आणि मला जर तुम्ही म्हटलं की 800 कॅलरीज खाऊन राहा, तर अशा वेळेला मी इथे निगेटिव्हिटी तयार करते आणि माझा असा विचार आहे की माझ्या स्टोअरमधनं काही फॅट बाहेर येईल. पण असं घडत नाही, कारण ते फॅट बांधून ठेवण्यासाठी काही हॉर्मोन्स आहेत ते त्यांना बांधूनच ठेवतात. त्यामुळे एका स्पेसिफिक लेवलच्या खाली तुम्ही अन्न खाऊन राहू शकत नाही कधीच. अशामधनं काय होतं, उलट कित्येक वेळेला लोक फॅट डाएट्स करतात, कित्येक वेळेला वाटेल ते मनाला येईल ते करतात. म्हणजे उपासच्या उपास किंवा नुसतीच फळं खाणं, नुसतंच पाणी पिणं अशा स्टाईलनी. अशा पद्धतीचे जर फॅट डाएट्स केले तर त्याच्यामधनं तुमच्या टिश्यूला उपयोग तर काही होत नाही, पण हानिकारक अनेक इफेक्ट होऊ शकतात. त्या उलट जर तुम्ही एखाद्या पेशंटसाठी सांगितलं की व्यायाम करा, तर अनेक लोक विचारतात व्यायाम केला की किती वजन कमी होईल. व्यायाम हा फिटनेससाठी प्रत्येकाला आवश्यक आहे, पण व्यायाम केल्यानंतर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पाहिजे असेल तर तो डेली वाढवायला पाहिजे आणि एका पर्टिक्युलर लेव्हलच्या वर आपण व्यायाम वाढवू शकत नाही. अशामुळे होतं काय की साधारणपणे कितीही सिन्सिअर प्रयत्न केले आणि मेटाबॉलिझम चांगला नसेल तर 5 ते 10% वजन कमी होतं आणि तिथे थांबतं. बरोबर. म्हणजे पहिले 5 किलो घालवणं सोपं आहे, त्याच्या पुढचे 5 किलो घालवणं आणखीन अवघड आहे आणि तिथे टिकवणं अतिशय अवघड आहे. बरोबर आहे डॉक्टर. या संदर्भात आपले बरेच काही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात आपण चर्चा सुद्धा करूयात. मात्र लठ्ठपणाची कारणं आणि त्यावरती उपचार पद्धती यावरती आज आपण चर्चा करतो आहोत. मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. आणि या संदर्भात तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर 9619222299 या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. घेतो एक छोटासा ब्रेक.